हॅलो स्टुडंट्स, पोएम आहे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. आता इथे टीनेजर म्हणजे इथे 13 to 19 या वर्षांमधल्या मुलांसाठीची ही प्रार्थना आहे जी म्हटलेली आहे तुमच्या वतीनं. तर इथे टीनेजर्स प्रेयर या पोएमचं जेव्हा आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं तर ते 5 मार्कांसाठी असतं आणि त्याचा फॉर्मॅट फिक्स असतो. तसंच तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिलं टायटल लिहायचा. तर टायटल लिहिणार आहे अ टीनेजर्स प्रेयर. ॲज इट इज लिहायचं, स्पेलिंगमध्ये गोंधळ करायचा नाही. पोएट किंवा पोएटस, पोएट म्हणजे कवी, पोएटस म्हणजे कवयित्री. जे मोर्स. राईम स्कीम ही कवितेची कशी ओळखायची ते तुम्हाला माहितीच असेल आणि नसेल तर मी त्याचा व्हिडिओ केला आहे. सो कोणत्याही कवितेचे रायमिंग वर्ड असतात. एकसारख्या वर्ड्सना ए अल्फाबेट लागतं, वेगळा अल्फाबेट आलं बी सी अशा प्रकारे त्या क्रमाने लावायचं असतं. फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीच यामध्ये काय आलं आहे, ॲपस्टॉपी आणि ॲलिट्रेशन. लक्षात ठेवा. थीम किंवा सेंट्रल आयडिया या कवितेची काय आहे, तर इट इज अ प्रेयर बाय अ टीनेजर. ही एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना आहे. टीनेज इज व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरी वन्स लाईफ. प्रत्येकाच्या आयुष्यात किशोरवयीन वय फार महत्त्वाचं असतं. अ टीनेजर हॅज टू चूज हिज ऑर हर रोड ऑफ लाईफ. कारण त्याला आपल्या आयुष्याचा मार्ग निवडायचा असतो. द पोएट टेल्स दॅट द गॉड कॅन शो हिम ऑर हर द राईट पाथ. आणि इथे तो कवी परमेश्वराला म्हणतो की मला योग्य रस्ता दाखव, माझ्यासोबत कायम राहा. तर अशा प्रकारे या कवितेचा अगदी थोडक्यात पण अगदी परफेक्ट आन्सर दिलेला आहे. सो व्हिडिओ इथे संपला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझं नाव होतं सपना टीचर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.